न्हावे तुकाराम शेपुंडे सरपंच, अजय विठू पास्टे, मिलिंद उभारे, आशिष बटावले, अजित विठोबा मालोरे, सविता ज्ञानेश्वर अंधेरे, प्रज्ञा प्रकाश गायकवाड, मयुरी संजय पास्टे, प्रज्ञा प्रकाश गायकवाड, मयुरी संजय पास्टे सभागृहासाठी. तर आम्ही तिथपासून मुंबईपासून ते गावच्या बावकीपासून एकच सेफ फक्त भरत सेफ आणि हा असा खोटाने खोडसर आरोप जर करत असतील तर आम्हाला मुलीच ते पटत नाही. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते माणगाव येथील पक्षप्रवेश कार्यक्रमात खोट्या नावाची यादी, शिवसेना पक्षाच्या न्हावे येथील माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य यांचे खोटे पक्षप्रवेश जाहीर केल्यानं बौद्धवादी अध्यक्ष तथा कुटुंब प्रमुखांकडून नाराजी व्यक्त. आज दुपारी माणगाव इथं राजीव साबळेसह असंख्य सहकाऱ्यांचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी पक्षात जाहीर पक्षप्रवेश पार पडला. राजीव साबळे यांच्या पक्षप्रवेशामुळे महाड मतदारसंघातील माणगाव शहर व परिसरात निश्चितच राष्ट्रवादी पक्ष बळकट होणार. मात्र पक्षप्रवेश कार्यक्रमावली व्यासपीठावरून खासदार सुनील तटकरे यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नानं सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेचं श्रेय माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याऐवजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिल्यामुळे शिवसैनिकांमध्ये टीकेला उधाण आलं. तसेच राजीव साबळे यांच्यासह त्यांचे सहकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. मात्र पक्ष माणगाव तालुक्यातील न्हावे ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य प्रज्ञा प्रकाश गायकवाड या पक्षप्रवेश ठिकाणी हजर नव्हत्या व पक्षप्रवेश करता त्यांची कुठलीही मर्जी नसून देखील राष्ट्रवादी पक्षात त्यांच्या नावाचा खोटा पक्षप्रवेश जाहीर केल्यामुळे न्हावे बौद्धवाडी अध्यक्ष तथा कुटुंब प्रमुखकडून जोरदार नाराजी व्यक्त करण्यात आली. पक्षप्रवेश कार्यक्रमात मोठ्या संख्येनं माणगाव येथील विद्यालयातील मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांच्या आवर्जून उपस्थितीमुळे कुठेतरी पक्षप्रवेश ठिकाणी उपस्थितांची मोठी गर्दी झळकावी असं चित्र नव्हे अशी चर्चा देखील जनतेमध्ये सुरू आहे. प्रतिनिधी रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, पुरार, रायगड. आजचा जो माणगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जो प्रवेश झाला, अनेक ग्रामपंचायतीचा उल्लेख केला, त्यातली ग्रामपंचायत म्हणजे न्हावे ग्रामपंचायत, त्यामध्ये खर वेगळा प्रचार झालेला आहे की माझी भाऊजे प्रज्ञा प्रकाश गायकवाड हे माजी सरपंच असून या पक्षप्रवेशासाठी आम्ही भावकीनी किंवा आमच्या वाडीने किंवा घरमालकाने आम्ही कुठल्याही प्रकारे प्रवेशाचा निकाल दिलेला नसताना आमचं नाव तिथे घेतलेलं आहे. असे किती अनेक वाड्या असतील, अनेक गावातले सदस्य असतील. आमचा फक्त एकच निधी आहे की आम्ही गेल्या आमच्या 15 लाखाचा जो निधी भरतसाठी टाकला सभागृहासाठी, तर आम्ही तिथपासून मुंबईपासून ते गावच्या बावकीपासून एकच सेफ फक्त भरत सेफ आणि हा असा खोटाने खोडसर आरोप जर करत असतील तर आम्हाला मुलीच ते पटत नाही. कारण गावचा या वाडीचा प्रथम नागरिक म्हणून, एक सदस्य म्हणून एक ठामपणे मी सांगू शकतो की भरतशेठ सरकार नेता नाही, तटकरे साहेबांना अजूनपर्यंत आमची वाडी कुठे हे माहिती नाही. आणि आज जो घोल गेलेला आहे नाव देऊन ते आम्हाला मुलीच कुठलेलं नाही, त्याचा आम्ही निषेध केल्याशिवाय राहणार.